देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा मानकरी हा जाहीर झाला। हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेल या बैल जोड्याने शर्यतीचं मैदान मारलंय। कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीच्या भिलवडी इथल्या पाटील डेअरीचा ब्रेक फेल या बैल जोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली आहे। लाखो बैलगाडी प्रेमींच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांची महाबैलगाडा शर्यत ही पार पडली। मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पैलवान चंद्रकांत पाटलांनी अशी माहिती दिली। हा सोहळा तिथे पार पडणार आहे। मंत्रालयात बक्षीस वितरण याचा सोहळा पार पडणार आहे। सांगलीच्या बैलगाडा शर्यतीचे मानकरी अखेर ठरलेत। सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलगाडीनं फॉर्च्युनर पटकावली आहे। त्याचबरोबर कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा यानं सुद्धा फॉर्च्युनर पटकावली आहे। देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा हा मानकरी जाहीर झालाय। हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेल या बैल जोड्यांनी या शर्यतीचं मैदान मारलंय। जवळपास 2,500हून अधिक शेतकरी यात सहभागी झाले होते। कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीच्या भिलवडी येथले पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैल जोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली आहे। फोर व्हीलर गाड्या लावलेल्या त्या गाड्या काढून घ्यायच्यात। आपण सहकार्य करा। अतिशय सुसज्ज आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी साहेबांचं देखील या ठिकाणी काही वेळानंतर या ठिकाणी मैदानावरती आगमन होतं। जसं आरतपरतच्या मैदानाचा फायनल राऊंड मगाशी झालेला आहे आणि त्यामध्ये बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा, त्याच पद्धतीने दुसरा जो बैल होता त्यांच्याबरोबर तो पाटील डेअरी भिलवडी यांचा ब्रेक फेल यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकलेलं आहे। फॉर्च्युनर गाडी, तसंच 2 नंबरला थार, 3 नंबरला ट्रॅक्टर, 4 नंबरला ट्रॅक्टर आणि 5 नंबरला ट्रॅक्टर अशा अनुक्रमे बक्षीस होती। पण प्रामुख्याने फॉर्च्युनर ही हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेलने जिंकलेली आहे।